माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम सध्या आमच्यासोबत आहे। सर, तुम्ही आज एक सकाळी ट्विट केलं होतं अमोल कीर्तीकरबाबत, कशा प्रकारचं ट्विट आहे, काय सांगाल तुम्ही? माझ्या सुरुवातीपासून एक विषय आहे की शिवसेना करून जो जिद्द आहे एक उमेदवार देण्याचा, तो उमेदवार भ्रष्टाचारच्या आरोपाखाली आहे, तो एक अभियुक्त आहे, त्याच्या विरोधात एक चौकशी चालू आहे आणि ईडी करून एक प्रोब होत आहे। आणि त्या परिस्थितीत तुम्ही काय तुमची काय लाचारी आहे की तुम्ही असा एक उमेदवार उभे करता। आणि जेव्हा पहिला एक समन जारी झाला होता तेव्हा आम्हाला असा सांगितलं गेलं होता की त्यांनी ते फरार झालेले आहेत आणि त्याचे मोबाईल ऑफ आहे। तो आज जर दुसरा आला तो माझ्याकडे कोणाचा फोन होता, तो मी विचारला की काय सध्या मोबाईल ऑन आहे की ऑफ आहे, बरं ऑफ आहे। तुम्ही केलं तो आता माझ्या मनात एक 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 नम्रपणे एक प्रश्न आहे की तुम्ही काय आता जेलमधून प्रचार करणार का असा एक प्रश्न आहे। पण तुमच्या ट्विट नंतर ते बाहेर आले आणि ते सांगितले की मी इथेच आहे, मुंबईमध्ये आहे, वर्सोवाला आहे। मला माहित नाही कितीपर्यंत ते बाहेर असणार, शेवटी त्यांना जेलमध्ये जायला पडेल। पण त्यांनी हे पण सांगितलं की आतापर्यंत आमचा जे आरोप आहे, तुम्ही जे आरोप करते ते सिद्ध झाले नाही, त्याची चौकशी सुरू आहे, तर मी आरोपी नाही आहे। चौकशी तो अरविंद केजरीवालचं पण चालू आहे, मनीष सिसोदियाचं पण चालू आहे। तर जोपर्यंत चौकशी चालू असतो ना तोपर्यंत पदावर नाही राहायला पाहिजे, असा एक भारतीय राजकारणात एक असा एक नीतिमत्ता आहे। गोविंदा निकाल शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे, त्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया? मला काही घेणं देणं नाही, तो त्यांचा विषय आहे, मी काय बोलू याच्यावर। एक बातमी अजून येत आहेत की तुम्ही पण पक्ष प्रवेश करू शकतात रविवारी किंवा सध्या असं काहीही नाही। पण कुठे जाणार आहेत का तुम्ही? लोकसभा सध्या असे काहीही नाही, जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला सांगणार जे काही आहे। पण तुम्ही सध्या मी काँग्रेसमध्ये आहे, जेस नाही एक कनिष्ठ नेता म्हणून आहे। चला। कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।